आता आपण राज्यावरनं थोडं सांगली जिल्ह्याकडे येऊया. कारण सांगली ते राज्याचे जरी नेते असले तरी मूळ त्यांचं जे सांगली आणि विशेषतः जत मतदारसंघ आहे त्यांचा. आणि ते आता जत मतदारसंघामध्ये आता जिल्हा परिषद, नगरपंचायत झाली, नगर परिषद झाल्या, महापालिका झाल्या. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तर पडळकर ओबीसी आणि धनगर नेते म्हणून सगळ्या महाराष्ट्रात त्यांना महायुतीनं फिरवलं. विशेषतः भाजपला फायदा झाला त्याचा. मग मुंबई असेल, आज मुंबईमध्ये सुद्धा चांगले त्यांचे नगरसेवक निवडून आले. भाजपचा आता झेंडा तिथं लागेल, आता त्याच्यावर ते बोलतीलच कसा लागणार आहे, काय लागणार आहे. कारण विशेष कसं आहे, देवाभाऊ सुद्धा बोलायला ते PhDs आहेत, कसे बोलतात ते देवाभाऊ. ठाकरे बंधूंना सुद्धा मीच एकत्र आणलं म्हणायला सुद्धा कमी करत नाही. तसं सुद्धा सांगलीत पडळकरांनी सुद्धा बापू गट आणि दादा गट एकत्र आणला म्हणायला सुद्धा हरकत नाही. आणि त्याच विषयाकडे मला यायचं आहे की आता नुकतंच यूट्यूबवर आम्ही सुद्धा एक बोललो गोपीचंद, की महाभारतातलं की मी उदाहरण दिलं की महाभारतामध्ये अर्जुन पुत्र अभिमन्यू चक्रव्यूह भेदत गेला, परंतु त्याला परत बाहेर यायचं माहीत नव्हतं. चक्रव्यूहात शिरायचं माहीत होतं, परंतु बाहेर यायचं माहीत नसल्यामुळं सगळे एकत्र आले कौरव, आणि त्याच्यामध्ये त्याचं कसा वध झाला किंवा त्याला कसं संपवलं हा इतिहास आहे. म्हणजे एकत्र यायचं आणि एखाद्याचा कार्यक्रम करायचा. तसं आपल्या सांगली जिल्ह्यात आता चालू झालेलं आहे. कारण पडळकर जर का जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये जर का राज्यात सगळीकडे फिरायला लागला, राज्यात अर्थात या सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, सोलापूर या भागात आता या जिल्हा परिषदच्या गोपीचंद पडळकरला आहे त्या ठिकाणी अडकवून ठेवा. जत, खानापूर, आटपाडी त्यांना तेवढं बाहेर काढू नका म्हणून मग ते जयंत पाटील असतील, रोहित पाटील असतील, विशाल पाटील असतील, संजय काका पाटील असतील, कदम असतील, विश्वजित, विलासराव जगताप माजी आमदार असतील, विक्रम सावंत असतील, सगळे एकत्र आलेत आणि तुमचा अभिमन्यू करायचा हे त्यांचं एकंदर प्लॅन चर्चेचा विषय झाला हा राज्यामध्ये. आणि पवार साहेब हे स्वतः लक्ष ठेवून आहेत. पडळकरचा धसका एवढा घेतलाय. आज तुम्ही खरोखर तुमचा अभिमन्यू होणार की काय, ह्या ज्या चर्चा चालू आहेत आणि त्याच्या पुढच्या तुमच्या भूमिका कशा असणार आहेत, अशा वेळेला तुमची भूमिका काय असणार. तुम्ही विचारलेला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अत्यंत अचूक आहे की माझ्या विरोधामध्ये सर्वच जिल्ह्यातले नेते एकत्र आलेले आहेत. खरं तर 3 पिढ्यांचं भांडण दादा गटाचं आणि बापू गटाचं मिटलेलं आहे. मग ते गळ्यात गळं घालून आता ते जिल्ह्यामध्ये फिरत आहेत. माणूस एकत्रित कधी येतो, माणसाला अलायन्स करायची वेळ कधी येते की जेव्हा तो संपलेला असतो, संपण्याच्या मार्गावर असतो, तेव्हा त्याला काठीचा आधार घ्यावा लागतो, त्याला कुणीतरी सोबती असावा लागतो. त्याशिवाय माणूस सोबती घेत नाही. म्हणजे जयंत पाटील वगैरे संपले म्हणतात. नाही, आता जिल्ह्यामधली परिस्थिती ती आहे की आज त्यांना एकत्रित पुढे गेल्याशिवाय पर्याय नाही. एकत्रित पुढे गेला. आज तुम्ही सांगली शहरात काय अवस्था झाली जयंतरावची. आज ते 15-20 दिवस इथं गल्ली बोळातून फिरत होते. आज ते 2-3 लोक आले, ते पण त्यांच्या स्वतंत्र त्यांच्या व्यक्तिमत्वावरती आलेली लोक आहेत. काय तुमचा प्रभाव आहे. तुम्ही या सगळ्या शहरामध्ये गल्ली बोळात फिरला, मिटिंगा घेतल्या, मस्जिदीमध्ये मिटिंग घेतल्या, बैठका घेतल्या, परिणाम काय ह्याच्यावरती पण विश्लेषण झालं पाहिजे. आज तुम्ही ते म्हणतात ना महाविकास आघाडीला आम्हाला यश आलेलं आहे. वैयक्तिक जयंत पाटलाचे किती आली लोक. आता आमच्यातले इकडे तिकडे गेले म्हणून तुम्हाला ते तर मिळालं नाही, तर ते तर काय मिळालं असतं. आज तुम्ही मला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न करताय, परंतु मी आधुनिक अभिमन्यू आहे. मी त्यातून बाहेर पडणार आहे लोकांच्या पाठबळावरती, लोकांच्या आशीर्वादावरती बाहेर पडणार आहे. आज ते जतमध्ये एवढं एकत्रित फिरतात, आटपाडीमध्ये एकत्रित फिरतात, त्यांचं लक्ष तिकडंच आहे. गोपीचंदचं काही करून लोक पाडा, त्याला थांबवा. पण लोकांचा प्रचंड आशीर्वाद आहे मला, पण लोकांचं पाठबळ आहे. ते तुम्हाला त्याच भागात तुम्हाला अडकवून ठेवण्यात यशस्वी झालेत म्हणायचं. नाही, आता बघा मी राज्यात इतर ठिकाणी तुम्हाला जाताच येणार नाही. महापालिकेच्या वेळेस मी राज्यभर मला साहेबांनी जी जबाबदारी दिली, पक्षांनी जी जबाबदारी दिली, मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, सांगली सगळीकडे जाऊन आलो. मला जिथं सांगितलं होतं तिथं. आता ते मला अडकवण्याचा प्रयत्न करताय, ही गोष्ट खरी आहे की मी माझ्या आटपाडी तालुक्यात आणि जतमध्ये अडकावं, परंतु लोक खूप हुशार झालेत. तुमचे व्हिडिओ बघतात लोक.